स्वामी समर्थ. एक नवे पर्व, बदलाची आणि प्रगतीची गुरुकिल्ली. आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत, पुढे काय करायचे. ही भावना पूर्णपणे स्वाभाविक आहे. पण ज्या क्षणी आपण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करतो, त्याच क्षणी आपल्या अंतर्मनात एक नवा विश्वास, एक नवी ऊर्जा संचारते. ही ऊर्जा म्हणजे आपल्या जीवनातील नवे पर्व सुरू होण्याची नांदी आहे. हे नवे पर्व अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे. हा केवळ नशिबाचा भाग नाही, तर तो आहे स्वामींच्या शिकवणीला अनुसरून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प. नवे पर्व, कृती आणि कष्टाचे महत्त्व. स्वामींनी कधीही भक्तांना निष्क्रिय बसून राहण्यास सांगितले नाही. त्यांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत असतो जे श्रद्धा ठेवतात आणि त्याचबरोबर कठोर परिश्रम घेतात. श्रम आणि निष्ठा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन म्हणजे आलस करण्यासाठी दिलेला परवाना नाही. उलट तुम्ही तुमचे काम, तुमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा, बाकीचे मी सांभाळतो, असा तो विश्वास आहे. माफ करा आणि पुढे चला. जीवनात झालेल्या चुका आणि इतरांनी दिलेली दुःखे विसरून जा. मनातील कटुता आणि द्वेष काढून टाका. हेच शुद्ध मन नव्या पर्वासाठी तयार होते. शुद्ध अंतःकरणातून केलेल्या सेवेला स्वामी तत्काळ प्रतिसाद देतात. प्रगतीचा ध्यास. तुमचे ध्येय निश्चित करा. अभ्यास असो, नोकरी असो, व्यवसाय असो, स्वामींच्या नावाचे स्मरण करून आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून कामाला लागा. तुमचा प्रामाणिक प्रयत्न वाया जाणार नाही, कारण स्वामी सदैव सत्य आणि कर्माच्या बाजूने उभे राहतात. चला, आजपासून आपण आपल्या आयुष्याची दोरी पूर्णपणे स्वामींच्या हाती देऊया. तेच आपले सारथी आहेत, तेच आपले मार्गदर्शक. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात आलेले हे नवे पर्व फक्त आनंदाचेच नव्हे, तर प्रगती आणि समाधानाचे ठरेल. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेनेच आमचे जीवन साकार.